Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. Dear students, आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्लास 11 म्हणजे इयत्ता 11वीचे जे तुमचं इतिहासाचं पुस्तक आहे, इतिहासाचं टेक्स्टबुक आहे, दॅट इज सेम फॉर कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा. सो हे आपण लर्न करणार आहोत. द लेसन नंबर 1 आद्य शेतकरी पाहणार आहोत. अँड दिस बुक इज पब्लिश्ड बाय महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे. सो हा जो लेसन आहे मी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलाय. लेंदी लेसन आहे. लेट्स लर्न दी पार्ट 1 आद्य शेतकरी. याच्या म्हणजे हा जो पहिला धडा आहे याचं डिवायडेशन 6 मुद्द्यांमध्ये करण्यात आलेलं आहे. मुद्दा नंबर 1.1 नद्यांकाठची संस्कृती आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर 1.2 शेतीची सुरुवात म्हणजे कृषी उत्पादन आपण अभ्यासणार आहोत. 1.3 भारतातील आद्य शेतकरी पाहणार आहोत. 1.4 स्थिर गाव वसाहती म्हणजे संघटन आणि व्यवस्थापन आपण या संदर्भात पाहणार आहोत. पॉइंट नंबर 1.5 दॅट इज रिगार्डिंग व्यापार आणि दळणवळण. आणि लास्ट पॉइंट 1.6 नागरीकरणाची सुरुवात. सो लेट्स लर्न दी पॉइंट नंबर 1, 2, 3. ओके. सो द पॉइंट नंबर 1.1 नद्यांकाठची संस्कृती. कुशल मानवाने पहिली दगडी हत्यारे तयार केली. जसं की तुम्ही क्लास 5 to क्लास 10 पर्यंत हे शिकलेले आहात की आपल्याला माहित आहे इतिहासामध्ये आपण या गोष्टी शिकलेलो आहोत की कुशल मानवाने पहिली दगडी हत्यारे तयार केली. आणि ही दगडी हत्यारे फक्त मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी ती फोडणे, फळांचे कठीण कवच फोडणे यांसारख्या जुजबी कामांसाठीच उपयोगी होती. म्हणजे सुरुवातीला या हत्यारांची माहिती इथपर्यंतच अवगत होती. हत्यार घडविण्यासाठी आवश्यक तेवढा जोर लावून दगडाचे हव्या त्या आकारांची छिलके काढता येणे ही मानवाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली पहिली झेप होती. मानवाच्या उत्तरोत्तर उत्क्रांत होत गेलेल्या प्रजातींनी कुशल मानवाच्या पुढे जात तंत्रज्ञानाच्या पुढील पायऱ्या गाठत मानवी तंत्रज्ञानाचा विकास पुढे नेला. म्हणजेच आपण असं म्हणूया की ज्याप्रमाणे वर्ष लोटत गेली, ज्याप्रमाणे काळ पुढे येत गेला, असं म्हणजे आपण असं म्हणूयात की प्राचीन काळापासून ते आता आधुनिक काळापर्यंत बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल झालेले आहेत, बरेचसे इन्व्हेन्शन झालेले आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी अस्तित्वात आलेले आहेत. हे कशामुळे? तर मानवाला अवगत असलेल्या ज्ञानामुळे. निसर्गाशी असलेल्या जवळकीतून ऋतुचक्राचे निरीक्षण करता करता मध्याश्मयुगीन मानवाने अनेक वन्य वनस्पतींची लागवड करण्यास सुरुवात केली आणि वन्य प्राण्यांना माणसाळवले. म्हणजे यांना म्हणजे आपण आता जे डोमेस्टिक अॅनिमल्स असतात आपल्या घरामध्ये, लाईक आपण मांजर आहे, कुत्रा आहे किंवा शेतकरी शेतामध्ये बैल असतील, शेळ्या, मेंढ्या, सो याप्रमाणे त्यांनी वन्य प्राण्यांना त्यावेळेस माणसाळवले आणि वन्य वनस्पतींची लागवड करण्यास सुरुवात केली. त्याचे पर्यवसन नवाश्मयुगाचा उदय होण्यात झाले आणि या काळात मानव शेती पशुपालन करू लागला. त्याचे भटके निमभटके जीवन संपुष्टात येऊन स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. पद्धतशीर शेतीची सुरुवात ही इसवी सनापूर्वी साधारणपणे 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी झाली असे पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे दिसते. हे महत्वाचं सेंटेन्स आहे, याला मार्क करून ठेवा की पद्धतशीर, याला आपण हायलाइट करूयात. पद्धतशीर शेतीची सुरुवात इसवी सनापूर्वी साधारणपणे 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी झाली असे पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे दिसते. ओके. सो हे महत्वाचं सेंटेन्स आहे. शेतीची सुरुवात आणि स्थिरगाव वसाहतींचा उदय या दोन घटनांचा अन्योन्य संबंध आहे. शेतीचे तंत्र साध्य झाल्यामुळे जगभरात नद्यांकाठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्या आणि ते प्रदेश म्हणजेच मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन या 4 प्रदेशांमध्ये नवाश्मयुगाचा उदय झाला. विद्यार्थ्यांना हे लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे की नवाश्मयुगाचा उदय कोणत्या 4 प्रदेशांमध्ये झाला? मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन. शेती पशुपालनाची सुरुवात होऊन स्थिरगाव वसाहती प्रस्थापित झाल्या. हे कसे घडले ते पाहण्यासाठी नद्यांकाठच्या संस्कृतीचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. सो खालील माहिती तुम्हाला निश्चितच आवडेल, जी की तुमच्या पुस्तकामध्ये आलेली आहे. इस्रायल येथील बार इलान विद्यापीठातील नवीन संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की शेती करण्याचे प्रयोग सुमारे 23,000 वर्षांपूर्वीपासूनच सुरू झाले असावेत. या संबंधींचा पुरावा इस्रायलमधील गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहालो नावाच्या पुराश्मयुगीन काळातील हंगामी तळाच्या उत्खननात मिळाला आहे. तिथे मानवी वस्तीच्या पुराव्याच्या बरोबरीने बार्ली आणि काही तृणधान्यांचे दाणे तसेच त्यांच्या बिया मोठ्या संख्येने मिळाल्या.
त्यांच्याबरोबर शेतात उगवणाऱ्या विविध जातींच्या उत्क्रांत झालेल्या तणबियाही मिळाल्या आणि अशा उत्क्रांत तणबिया तेथील धान्य नैसर्गिकरित्या उगवलेले नसून त्याची मुद्दाम लागवड केलेली होती याचा पुरावा आहे. धान्य शिजवण्यापूर्वी वाटण्यासाठी पाट्या वरवंट्याप्रमाणे वापरलेले दगडे इथे मिळालेले आहेत. म्हणजेच काय की या सगळ्या माहितीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की सुमारे 23,000 वर्षांपूर्वीपासूनच शेती करण्याचे जे प्रयोग आहेत सुमारे 23,000 वर्षांपूर्वीपासूनच सुरू झाले असावेत असं शास्त्रज्ञांचं मत आहे. नंबर 1 टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे म्हणजेच मेसोपोटेमिया आपण अभ्यासणार आहोत. आजचे जे इराक आहे, सिरिया आहे हे देश, तसेच इराणचा जो पश्चिमेकडील प्रदेश आहे आणि तुर्कस्तानचा आग्नेयेकडील जो प्रदेश आहे यांचा प्राचीन मेसोपोटेमियामध्ये समावेश होतो. त्यानंतर मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतील नाव आहे. मेसॉस म्हणजे मधला आणि पोटेमॉस म्हणजे नदी. दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. दोन नद्यांचे मुबलक पाणी आणि त्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरांमुळे सुपीक झालेली जमीन यांमुळे प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटके, निमभटके जनसमूह स्थिरावले आणि नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा उदय झाला. तर इथे लक्षात ठेवण्यासारखे सेंटेन्सेस आहेत ते म्हणजे मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतील नाव आहे आणि मेसॉस म्हणजे मधला आणि पोटेमास म्हणजे नदी. मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती इसवी सनापूर्वी 10,000 वर्षे इतक्या प्राचीन आहेत आणि तेथील शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत असत. प्रश्न येऊ शकतो. मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती या इसवी सनापूर्वी 10,000 वर्षे इतक्या प्राचीन आहेत आणि तिथले शेतकरी कोणते धान्य पिकवत असत तर तिथले शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत असत. नंबर 2 नाईल नदीचे खोरे इजिप्त. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेला नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजे इजिप्त. नेपोलियन बोनापार्टने इसवी सन 1798 मध्ये इजिप्तवर केलेल्या स्वारीमध्ये त्याच्या सैन्याबरोबर विविध क्षेत्रांमधील विद्वानही होते. त्यांनी इजिप्तमधील प्राचीन अवशेषांचा पद्धतशीर अभ्यास करून त्यांची माहिती प्रसिद्ध केली आणि रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणे शक्य झाल्यामुळे या अभ्यासाला गती मिळाली. आता इथे आपण पाहूयात की नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती आणि इथे तुम्हाला थोडी माहिती दिलेली आहे. दॅट इज इजिप्तचे मूळ नाव केमेत म्हणजे काळी भूमी असे होते. नाईलच्या पुरात वाहून आणलेल्या गाळामुळे तेथील मातीचा रंग काळा दिसतो आणि त्यावरून हे नाव पडले असावे. नंतरच्या काळात इजिप्तला भटकाप्ता म्हणजेच काय की ता देवाचे मंदिर असे नाव मिळाले. ग्रीकांनी त्यांचे रूपांतर इजिप्टस असे केले आणि त्यावरून इजिप्त हे नाव पडले. इजिप्तचे अरबी नाव मिस्र असे आहे. लुक ॲट दिस मॅप स्टुडंट्स. दॅट इज नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती तुम्हाला इथे दिसेल की हा जो आर्क्टिक महासागराचा भाग आहे, इकडे पॅसिफिक महासागर आहे, हिंदी महासागर, लेट्स टेक द पॉइंटर, हा आहे अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर आणि आर्क्टिक महासागर. सो आता इथे पहा, हा जो देश आहे तो आहे आफ्रिका आणि आफ्रिकेतनं वाहणाऱ्या नदीचं नाव आहे नाईल नदी. इथे आहे हा येलो कलर मध्ये तुम्हाला दिलेला हा आहे इजिप्त हा देश. ओके. त्यानंतर ह्या दोन प्रदेशांमधला हा जो भाग आहे याला काय म्हटलं आहे की मेसोपोटेमिया. दॅट इज इन बिटवीन दी युफ्रेटिस आणि टायग्रीस. हा आहे भूमध्य समुद्र. या बाजूला आहे युरोप हा देश. हा पूर्ण आहे आपला आशिया खंड. आशिया खंडामध्ये इथे हा आहे चीन. चीन हा देश आणि हा आपला भारत देश आहे. भारत देशामध्ये तुम्हाला ही गंगा नदी पाहायला मिळेल. त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी आहे. होयांग हो ही नदी चीन मध्ये आहे आणि यांगत्से या दोन नद्या चीन मध्ये आहेत. सिंधू संस्कृती म्हणजे ही सिंधू नदी आणि आता तिथे सापडलेली ती हडप्पा संस्कृती. त्यानंतर इथे खाली आहे ऑस्ट्रेलिया हा देश. प्राचीन नागरी संस्कृती कुठे सापडली? इजिप्त मध्ये, जिथे येल्लो केलेला आहे. त्यानंतर युफ्रेटिस आणि टायग्रीस म्हणजे मेसोपोटिया, सिंधू हडप्पा संस्कृती
आणि चीनच्या होयांगहो नदीच्या किनाऱ्यावर. ठीक आहे, म्हणजे नद्यांच्या खोऱ्यांमधील ही नागरी संस्कृती आपण पाहिली आहे. इसवी सनापूर्वी 6000 वर्षांच्या सुमारास नवाश्मयुगीन आद्य वसाहती इजिप्तमध्ये वसल्या होत्या. तिथे शेतीची सुरुवात या सुमारास झाली. गहू आणि बार्ली ही सुरुवातीची मुख्य पिके होती. नंबर 3, होयांगहो नदीचे खोरे जे चीनमध्ये आहे. चीनमधील होयांगहो नदीचे खोरे हे चीनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते. येथे चीनची प्राचीन संस्कृती उगम पावली आणि विकसित झाली. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतींमध्ये इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली होती. गहू, राळा आणि भात ही सुरुवातीची पिके इथे घेतली जात होती. तर तुम्हाला ही माहिती निश्चितच आवडेल. दॅट इज येलो रिव्हर म्हणजे पीत नदी हे होयांगहो या चीनी नावाचे भाषांतर आहे. तिच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो त्यावरून तिला हे नाव मिळाले. तिच्या अन्य नावांमध्ये रिव्हर आणि मदर अशी 2 नावे आहेत. या 2 नावांवरून चीनी संस्कृतीमध्ये तिला जे अनन्यसाधारण महत्व आहे ते लक्षात येते. रिव्हर या नावातून ती एकमेव महत्वाची नदी आहे असे सूचित होते, तर मदर या नावातून तिला चीनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते हे स्पष्ट होते. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांप्रमाणेच हिमालयातील हिमखंड चीनमधील होयांगहो आणि यांगत्से या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. प्रवाहाच्या वेगामुळे होयांगहोचे पात्र सतत बदलत असते आणि त्याचप्रमाणे तिला येणारे पूरही अत्यंत विनाशकारक असत. त्या पुरांमध्ये प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होत असे. त्यामुळे तिचे आणखीनही एक नाव आहे सॉरो. सॉरो म्हणजेच काय तर अश्रूंची नदी. आधुनिक काळात तिच्यावर ठिकठिकाणी धरणे आणि बंधारे बांधून तिच्या या रौद्र रूपाला आळा घातलेला आहे. पॉइंट नंबर 4, सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे म्हणजे भारतीय उपखंड. सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे. पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील जी हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहनजोदडो येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननांमुळे भारतीय उपखंडांमध्ये इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती नांदत होती हे सिद्ध झाले आहे. हडप्पा संस्कृतीपूर्वी अस्तित्वात असलेल्या नवाश्मयुगीन गाव वसाहतींची अनेक स्थळे उजेडात आली आहेत आणि त्यामुळे भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास स्थिर वसाहती अस्तित्वात आल्या होत्या हे सिद्ध झाले. यातील काही वसाहतींचा विकास होऊन हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा हे बहुतेक अभ्यासक आता मान्य करतात. या गाव वसाहतींमधील शेतकरी प्रामुख्याने बार्लीचे आणि अल्प प्रमाणात गव्हाचे पीक घेत असत. या गाव वसाहतींमधील शेतकरी हे आद्य शेतकरी होत. म्हणजेच काय, ते गाय, बैल आणि शेळ्या मेंढ्या पाळत असत आणि त्यांची घरे ही मातीची असत. मेहेरगड या बलुचिस्तानमधील पुरातत्वीय स्थळाच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडामधील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे उजेडात आले आहेत. पॉइंट नंबर 1.2, शेतीची सुरुवात म्हणजेच कृषी उत्पादन. आता आपण अभ्यासणार आहोत की शेतीची सुरुवात झाली. हा बदल अत्यंत धीम्या गतीने झाला आणि त्यासाठी काही हजार वर्षांचा कालावधी लागला. हा काळ नवाश्मयुगाच्या सुरुवातीचा होता आणि विद्यार्थ्यांना तो इसवी सनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 8,700 हा होय. विविध प्रदेशांमधील नवाश्मयुगाचा काळ हा वेगवेगळा असू शकतो. शेती आणि पशुपालनाची सुरुवात या काळात झाली. बार्ली हे मुख्य पीक होते. त्यासोबत गहू, जवस यांसारखी पिकेही घेतली जात. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड या 4ही प्रदेशांमध्ये नवाश्मयुगीन आणि शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व परिस्थितीमध्ये अनेक घटक समान होते असे दिसते. पृथ्वीच्या अब्जावधी वर्षांच्या इतिहासात इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला. त्याला होलोसीन कालखंड असे म्हणतात. विद्यार्थ्यांना इथं आपण पाहूयात की मध्याश्मयुगातील अवजारांसाठी उपयोगात आणलेली जी पाती होती म्हणजे पन्हाळीदार गाभा तंत्राने गारगोटीच्या गोट्यांपासून अलग केली असत. ही पाती नखा एवढ्या किंवा त्याहूनही किंचित मोठ्या आकाराची असतात. त्यामुळे त्यांना सूक्ष्मास्त्रे म्हटले जाते. या काळात टोकाला छोटेपात बसवलेले बाण उपयोगात आणले जात होते. इथे बघा, पन्हाळीदार गाभा याला म्हणतात पन्हाळीदार गाभा असणारे अस्त्र. त्यानंतर मध्याश्मयुगीन पाती याला म्हटले जाते सूक्ष्मास्त्रे. इकडे तुम्ही पाहत आहात की मध्याश्मयुगातील सूक्ष्मास्त्रे आणि त्यांचा बाणाच्या टोकाप्रमाणे केलेला उपयोग. शिकारीसाठी याचा उपयोग केला जायचा. सूक्ष्मास्त्रे बसवून तयार केलेली मध्याश्मयुगातील दातेरी सुरी आणि हाडांपासून तयार केलेले मध्याश्मयुगातील मासेमारीचे गळ.
आता आपण इथे पाहिला की 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला. त्याला होलेसिन कालखंड असे म्हणतात. या काळात हिमखंड वितळल्यामुळे जलाशयांमधील पाण्याचे साठे वाढले आणि त्यामुळे या कालखंडात अन्नासाठी उपयुक्त अशा प्राणी आणि वनस्पती यांची उपलब्धता वाढली. त्याचबरोबर हिमयुगाच्या शेवटी मॅमोथ सारख्या विशालकाय प्राण्यांच्या अनेक प्रजातीही नष्ट झाल्या होत्या. ही हत्तीची एक प्रजाती होती, त्याला मॅमोथ असे म्हणतात, म्हणजे यांच्या अंगावर खूप सारे केस होते. आता जलाशयांमधल्या माशांच्या अनेक प्रजाती आहेत. तसे शेळी, मेंढी, हरिण यांसारखे आकाराने लहान आणि वेगवान वन्य पशु शिकारीसाठी उपलब्ध तेव्हा होते. त्यांची शिकार करण्यासाठी पुराश्मयुगीन बोजड हत्यारे उपयोगी नव्हती. म्हणून उत्तर पुराश्मयुगातच दाबतंत्राने दगडाची लांब पाती काढण्यास सुरुवात झाली होती. मध्याश्म युगामध्ये हेच तंत्र आणि गारगोटीचे दगड वापरून बोटाच्या नखाने एवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवण्यास सुरुवात झाली आणि या पात्यांना सूक्ष्मास्त्रे असे म्हटले जाते. ही पाती हाडे किंवा लाकडी दांड्याला खोबण करून किंवा त्यांच्या टोकावर घट्ट बसवून मासेमारीचे गळ, भाले, बाण यांसारखी सुधारित शस्त्रे बनवणे शक्य झाले. निसर्गतः वाढलेली तृणधान्य आणि फळेही विपुल प्रमाणात उपलब्ध होती. त्यांच्या कापणीसाठी सूक्ष्मास्त्रांचा उपयोग करून विळा आणि कोयत्यासारखी अवजारेही तयार केली जाऊ लागली. म्हणजेच गरजेप्रमाणे आणि जे आपण म्हणतो ना इन्व्हेन्शन, याप्रमाणेच पुरातत्व म्हणजेच नवाश्म युगापासून जे इन्व्हेन्शन होत आलेलं आहे, जे शोध लागलेले आहेत, त्यावर आता तुम्हाला प्रोग्रेसिव्ह म्हणजेच आपण आत्ताच्या काळात जे वेगवेगळ्या सुऱ्या, चाकू वापरतो, जे मोठमोठे तंत्रज्ञानामध्ये आपण असं म्हणूया की पाईप म्हणजेच बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये पाईप्स कापण्यासाठी किंवा मोठे धारदार शस्त्र जे वापरतात. सो दिस कॉल्ड टेक्नॉलॉजी. आता तंत्रज्ञान सुधारले, शिकारीचे आणि अन्नधान्य मिळवण्याचे तंत्र सुधारले, अन्नाची विपुलता वाढली, त्यामुळे मध्याश्मयुगीन जनसमूह एका जागी अधिक काळ स्थिरावू लागले. निसर्गतः उगवलेल्या तृणधान्यांची कापणी करता करता लोक धान्य पेरू लागले आणि यथावकाश शेतीचे तंत्र विकसित झाले. शेतीच्या बरोबरीने पशुपालनाचे तंत्रही विकसित झाले. शेतीच्या कामांचे स्वरूपच असे असते की शेतकऱ्यांना पिकाऊ जमीन जिथे असेल तिथे कायमस्वरूपी वस्ती करून राहणे गरजेचेच असते. शिवाय अन्न मिळवण्यासाठी सतत भ्रमंती करण्याची आवश्यकता राहत नाही आणि त्यातून स्थिर गाव, त्यानंतर वसाहती निर्माण झाल्या. नवाश्म युगाचा उदय हा अशा प्रकारे झाला विद्यार्थ्यांनो. या स्थित्यंतराला दीर्घ कालावधी लागला. असे असले तरी शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत जो कमालीचा बदल नवाश्म युगामध्ये घडून आला तो लक्षात घेता या स्थित्यंतरासाठी गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन तत्वज्ञाने नवाश्मयुगीन क्रांती असा शब्दप्रयोग केला. म्हणजे नवाश्मयुगीन क्रांती हा शब्दप्रयोग गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने केलेला आहे. सो विद्यार्थ्यांनो, आपण ही एक महत्त्वपूर्ण माहिती याच्यामध्ये अभ्यासलेली आहे. पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं, भाग 1 संपलेला आहे. भाग दुसऱ्यामध्ये आपण पुढचे जे मुद्दे आहेत ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करून घेऊयात. आणि तुम्ही कमेंट्स थ्रू जे प्रेम तुमचं आमच्या चॅनलला देतात त्यासाठी थँक्यू सो मच. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कीप सपोर्टिंग आवर इंग्लिश मास्टर चॅनल. लवकरच भेटूयात नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू सो मच अँड बाय.